अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सुरुवातीची काहीशी दिलासा देणारी बातमी आपण म्हणू शकतो, कारण कोरोना प्रतिबंधक लस 15 ऑगस्ट पर्यंत येणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। याचं कारण म्हणजे ICMR या सरकारी संस्थेकडूनच हे संकेत देण्यात आलेत। 7 जुलै पासून आपल्या त्याबद्दलच्या चाचण्या सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेत, म्हणजे मानवी चाचण्या सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेत। येत्या 15 ऑगस्ट पर्यंत ICMR कोविडची लस आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते। आत्ताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे, ICMR आणि भारत बायोटेक यांच्या संयुक्त प्रयत्नांनी या लसीसाठी सातत्याने या दोघांनी मिळून प्रयत्न केले होते आणि अंतिम टप्प्यात आता ही लस आलेली आहे। ICMRचे महासंचालक बलराम भार्गव यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे। सगळ्या चाचण्या पूर्ण करून येत्या 15 ऑगस्ट पर्यंत ही लस सर्वसामान्य नागरिकांसाठी आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं ICMRने म्हटलंय। ICMR आणि पुण्याची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचा सुद्धा या लसीच्या संशोधन कार्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे। अत्यंत महत्त्वाची आत्ताची ही बातमी आहे, सगळ्यात मोठी बातमी, कारण कोरोना प्रतिबंधक लसीबाबत वारंवार आता चर्चा होत होती आणि नेमकी ही लस आता कुठून कधी निघेल याकडे सगळ्यांचं लक्ष झालेलं होतं। आपल्याला माहिती आहे सगळीकडे चाचण्या केल्या जात आहेत, पण मानवी चाचणी करणं एखाद्या कोणत्याही लसीबाबत ही त्याची शेवटची पायरी असते। तोपर्यंत ते सगळे प्रयोग यशस्वी झालेले असतात, त्यामुळे आशा नक्कीच आपल्याला धरायला हरकत नाही आहे की ICMR आणि इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी असेल किंवा भारत बायोटेक असेल यांच्या संयुक्त प्रयत्नांनी आत्तापर्यंत तरी या सगळ्या गोष्टीला यश दिलेलं आहे। आणि म्हणूनच ICMRने हे निर्देश सुद्धा दिलेत की वेळकाढूपणा खपून घेतला जाणार नाही, कारण उच्च स्तरावरून त्यांना हे आदेश आलेले आहेत अशी देखील माहिती मिळते। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ही आणि सगळ्यांना एक दिलासा देणारी बातमी आहे, कारण की कोरोनाच्या लसीबाबतच लसीकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास। प्रशांत, वारंवार अर्थातच याच गोष्टीची चर्चा होते की लस कधी येणार आणि आता हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे अशी आपण आशा धरायला हरकत नाहीये। अधिक काय माहिती दिली ICMRच्या वतीनं? येत्या 7 जुलै पासून जी लस तयार करण्यात आली आहे भारतामध्ये भारत बायोटेकची, ज्याला कोवॅक्सिन 15 असं संबोधलं जात आहे, त्या वॅक्सिनच्या चाचण्या सुरू होणार आहे आणि युद्धस्तरावरती या 7 जुलैपासून चाचण्या सुरू होणार आहे। आणि येत्या 15 ऑगस्टला ही जी वॅक्सिन आहे कोवॅक्सिन 15 ही भारतात लॉन्च करण्याचा प्रयत्न IMCR आणि बायोटेकचा आहे, भारत बायोटेकचा आहे। महत्त्वाचं म्हणजे IMCRच्या माध्यमातून ही लस तयार करण्याकरता संयुक्त प्रयत्न करण्यात आले होते आणि सोबतच ज्या पद्धतीने ICMRने या संदर्भात निर्देश देखील दिलेले आहे की ICMRने स्पष्ट केले आहे की ज्या आवश्यकता आहे आणि देशामध्ये ज्या पद्धतीने रुग्णांची संख्या वाढत आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती या लसीचं लवकरात लवकर लोकार्पण करणं आणि लॉन्च करणं हे अत्यंत आवश्यक आहे। आपल्याला माहित असं एक लांब प्रोसेस असते सर्व लस जर लॉन्च करायची असेल तर, पण त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं ज्या पद्धतीने चीनने केलं, ज्या पद्धतीने अमेरिकेने केलं, त्याच धर्तीवरती भारत देखील ही जी प्रोसेस आहे ही फास्ट ट्रॅक करत आहे। फास्ट ट्रॅक करून ही प्रोसेस लवकरात लवकर पूर्ण करायची आणि फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून सर्वसामान्य कोरोनाग्रस्त जे लोक असतील त्यांना हे वॅक्सिन कसं उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करणार आहे। भारत बायोटेक या लसीचं उत्पादन करणार आहे, त्यामुळे त्यांनी 7 तारखेनंतर पहिला जो ज्याचा चाचणीचा निर्णय येईल, चाचणीचा जो अहवाल येईल, त्या अहवालाच्या आधारावरती प्रोडक्शन सुरू करावं अशा प्रकारच्या सूचना देखील स्पष्ट करण्यात आलेल्या आहे। आणि ही जी कोवॅक्सिन 15 जी वॅक्सिन आहे याच्या अनेक चाचण्या यापूर्वी यशस्वी झालेल्या आहेत। आणि प्रशांत यामध्ये एक महत्त्वाचं आहे, ही पूर्णपणे इंडिजिनियस म्हणजे भारतामध्ये तयार केलेली लस असणार, कारण अमेरिका आणि चीन सुद्धा खूप प्रयत्न करतात लस आणण्यासाठी, पण भारताने मात्र त्यांना बऱ्यापैकी यश मिळालंय असं म्हणता येईल। भारताने स्वतःच्या संशोधनाने ही लस तयार केलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात भारतीय संशोधकांनी जे गेल्या काही दिवसापासून अभूतपूर्व प्रयत्न करत आहे। अगदी प्रशांत, आम्ही तुझ्याकडे परत येणारच आहोत। वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत पुण्याहून। वैभव, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचा सुद्धा या लसीमध्ये खूप मोठा हातभार लागलेला आहे आणि अंतिम टप्प्यात आता हे यश आलंय असं आपल्याला म्हणता येईल, काय अधिक माहिती देशील? केतकी NIV अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आहे, त्यांचा ही लस आणण्यामध्ये मोठा सहभाग आहे। ज्या अँटीबॉडीज या कोविड-19च्या विरोधातल्या तयार केल्या गेल्या होत्या, या ICMRनं भारत बायोटेकला दिल्यानंतर या लसीची चाचणी जी आहे ती सुरू केली गेली, त्याच्यावरती संशोधन करून। मुळात रिसर्च आणि रिॲक्शन्स या 2 टप्प्यांवरती
कुठल्याही लसीचं उत्पादन किंवा तिचा अंतिम निर्णय जो आहे, निकाल जो आहे तो घेतला जातो आणि त्याच्यातला पहिला टप्पा हा NIVनं करून दिलेला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. 2 दिवसापूर्वी नरेंद्र मोदी यांनी ICMRचे काही अधिकारी आणि मंत्रिगटाची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतलेली होती. ज्या बैठकीमध्ये 130 कोटी नागरिकांना ही लस कशी देता येईल याबाबतच्या नियोजन करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या त्यांना दिलेल्या होत्या. त्याच वेळेस जवळपास हे नक्की झालेलं होतं की या कोविडच्या संदर्भातली कुठली तरी लस जी आहे किंवा औषध जे आहे ते दृष्टिक्षेपात आहे आणि त्यानुसार सरकार प्रयत्न करते. भारत बायोटेकची ही बातमी 8 दिवसांपूर्वी जेव्हा आलेली होती त्यानंतरच सातत्यानं त्याच्यावरती रिसर्च जे आहेत ते केले जातात किंवा चाचण्या ज्या आहेत त्या केल्या जातात. वास्तविक या अशा पद्धतीच्या कुठल्याही लसी ज्या आहेत, ज्या प्रतिबंधक लसी तयार करण्याची जी एकूण कार्यपद्धती आहे ती जर पाहिली तर साधारण 6 महिन्यांचा कालावधी लागेल असं सांगण्यात आलेलं होतं. मात्र ज्या वेगानं NIV, भारत बायोटेक आणि ICMRनं यामध्ये भूमिका घेतल्यात आणि काम केलेलं आहे ते निश्चित कौतुकास्पद म्हणावं लागेल. पूर्णतः भारतीय बनावटीची ही लस असणार आहे आणि भारतीय संशोधकांनी विक्रमी वेळेमध्ये या लसीचं संशोधन केलं आहे असं म्हणता येईल. जर 15 ऑगस्टला सांगितलं जातं त्याप्रमाणे ही जर लस खरंच बाजारामध्ये आणण्यात आली किंवा उपलब्ध झाली कोविडचं औषध म्हणून किंवा कोविडची लस म्हणून तर हे एक मोठं यश असणार आहे. कारण आत्तापर्यंत अनेक देशांनी याबाबतच्या संशोधनाचा, कोविडच्या लसीच्या संशोधनाचा दावा केलेला होता. मात्र सरकार ज्या पद्धतीनं पावलं टाकते, नरेंद्र मोदींनी घेतलेली नियोजनाची बैठक असेल, इतक्या लोकांना या लसीचं ही लस द्यायची कशी, त्याचा कार्यक्रम जो असेल याबाबत जेव्हा ही बैठक झालेली होती त्याच वेळेस ही चर्चा सुरू झालेली होती की अशा पद्धतीचं औषध जे आहे ते दृष्टिक्षेपामध्ये आणि भारत बायोटेकची ही लस जर यशस्वी ठरली पूर्ण चाचण्यांनंतर तर मात्र भारतीयांना मोठा दिलासा ठरेल. कारण अनेक जाणकारांचं म्हणणं होतं, राजीव ढेरे जे को डायरेक्टर आहेत सिरम इन्स्टिट्यूटचे त्यांचंही हेच म्हणणं होतं, ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान लस जी आहे ती येऊ शकते. कारण जगभरामध्ये कोविडचा तसा फटका आणि संशोधन हे सुरू झाल्यानंतर 6 महिन्यांचा ब्रीदिंग पिरियड जो आहे तो बफर पिरियड धरलेला होता ज्याच्यामध्ये या अशा पद्धतीचं संशोधन होईल आणि त्याच्यानंतर त्याची तपासणी होईल. मात्र आपण सप्टेंबरच्या आधीच म्हणजे 15 ऑगस्टला जर ही लस आणणार असू तर अत्यंत विक्रमी वेळेत केलेलं मोठं संशोधन म्हणावं लागेल आणि भारतीय संशोधकांचं आणि एकूण वैद्यकीय क्षेत्राचं मोठं यश असेल. अगदी आणि आपण बघतोय देशातले जगातले मोठमोठे देश यासाठी प्रयत्न करतात. अगदी चीन प्रयत्न करत आहे, अमेरिका असेल किंवा अन्य देश सुद्धा युद्ध पातळीवर प्रयत्न करतायत. सगळी त्यांनी यंत्रणा यासाठी लावलेली आहे आणि भारतामध्ये प्रादुर्भाव वाढतोय, रुग्णसंख्या वाढतेय. पण त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही लस करण्याचं, ही पूर्ण भारतीय बनावटीची लस करणं, संशोधन करणं, त्यासाठी काम करणं खरोखरच आपले डॉक्टर्स असतील किंवा संशोधक असतील यांची ही कमाल असणार आहे आणि म्हणूनच हे यश अंतिम टप्प्यात आलंय. बिलकुल केतकी, ज्या पद्धतीनं ज्या वेगानं हे काम होतं आहे तंत्रज्ञांच्या किंवा जाणकारांच्या संशोधकांच्या मते साधारण 6 महिन्याचा हा कालावधी असतो. संशोधन आणि चाचणी असं 2 टप्प्यांवरती कुठल्याही लसीचं परीक्षण जे आहे ते केलं जातं आणि त्यानंतर त्याचे निकाल जे आहेत त्याच्यावरती काम केलं जातं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुण्यातली सिरम इन्स्टिट्यूट जे आहे त्यांच्याकडूनही अशाच एका लसीची चाचणी सुरू आहे. परदेशी असलेल्या ऑक्सफर्ड संस्थेबरोबर त्यांनी करार केला होता आणि पुण्यातल्या काही डॉक्टर्स आणि पोलिसांना, जवळपास 200 पोलिसांना या लसीचे सॅम्पल्स जे आहेत ते टोचण्यात आलेले आहेत आणि त्याचे निकाल जे आहेत ते महिनाभरापर्यंत त्याचं निरीक्षण केलं जाईल. तोपर्यंत किंवा त्यापूर्वी जर भारत बायोटेकची ही लस बाजारामध्ये येऊ शकली किंवा तिचं परीक्षण यशस्वी होऊ शकलं कोविडचं औषध म्हणून तर ते एक मोठं यश असणार आहे देशभरासाठी. अगदी वैभव, एक सर्वसामान्यांसाठीची एक माहिती सगळ्यांनाच हवी असते ती म्हणजे नेमकी या चाचण्यांची प्रक्रिया कशी असते. कारण मानवी चाचणी करणं या सगळ्या संशोधनातला अंतिम टप्पा आहे असं समजलं जातं. नक्की केत की पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटनं ज्या पद्धतीनं टेस्ट सुरू केलं, डॉक्टरांना आणि पोलिसांना काही 200 व्यक्तींना ही लस जी आहे ती देण्यात आलेली, इंजेक्शन्स जी आहेत ती देण्यात आलेली आहेत आणि त्याचा अहवाल जो आहे तो प्रत्यक्षित आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती यापूर्वीच्या चाचण्या ज्या आहेत त्या चाचण्या पूर्ण करून झालेल्या आहेत आणि संशोधकांच्या मते या ज्या चाचण्या केल्या जात आहेत या चाचण्या जर यशस्वी ठरल्या तर आपण अत्यंत वेगानं जगभरामध्ये कोविडचं औषध जे आहे त्याच्यासाठी पुढे येऊ शकू. अनेक टप्प्यांवरती अनेक देशांमध्ये या चाचण्या ज्या आहेत त्या सुरू आहेत.
त्या कितपत यशस्वी आहेत किंवा कितपत दावा केला जातोय. अनेक संशोधकांचं असंही म्हणणं आहे की ही लस बाजारात जरी आली आणि कोविडची लस म्हणून दिल्यानंतर सुद्धा साधारण पहिले 4 महिने तरी किमान याचं निरीक्षण करावं लागेल. प्रत्येक वेगवेगळ्या प्रकृतीच्या व्यक्तीवरती याचा कसा परिणाम होतो, ती किती यशस्वी आणि परिणामकारक ठरते, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्याचं निरीक्षण केलं जाईल आणि साधारण कालांतराने त्याच्यावरती एक निर्णायक अशा स्वरूपाचं लाक्षणिक अशा स्वरूपाची लस जी पूर्णतः म्यूट होणाऱ्या व्हायरसवरती सुद्धा काम करू शकेल ती तयार होईल. मात्र पहिल्या टप्प्यामध्ये लोकांची भीती जाण्यासाठी कोविडचं एक औषध आहे किंवा कोविडची एक लस आहे जी घेतल्यावरती आपल्याला त्याची लागण होणार नाही, हा आत्मविश्वास पूर्ण देश उभा करू शकतो जर त्याला अशा पद्धतीची लस मिळाली. आणि त्यांना अनेक गोष्टी होतील, आर्थिक चाकं जी आहेत ती अत्यंत वेगानं फिरू शकतील किंवा लोकांमधली भीती जी आहे ती भीती बाजूला गेल्यानंतर ज्या ज्या समस्या समोर उभ्या राहिलेल्या आहेत, शैक्षणिक असतील, सामाजिक असतील किंवा आर्थिक असतील, या सगळ्या समस्या सुटण्याला मोठा हातभार लागणार आहे. याचं कारण संपूर्ण देशाची मानसिकता. मी तुला थांबवते मध्ये, कारण डॉक्टर अविनाश भोंडवे आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, खूप महत्त्वाची बातमी आता मिळते, दिलासा देणारी एक ही बातमी मिळते. एक तर या चाचण्यांची संपूर्ण प्रक्रिया कशी असते आणि ही जी बातमी आहे की 15 ऑगस्ट पर्यंत ही लस येऊ शकते, अंतिम टप्प्यात याचं सगळं काम आहे, याबद्दल काय सांगाल? कुठलीही लस येण्यापूर्वी त्या रोगजंतू जे असतात किंवा विषाणू जे असतात त्यांच्यापासून ते सगळे एकत्र करून त्यांचे वेगवेगळे स्ट्रेन्स हे करावे लागतात आणि त्यानंतर त्याच्यापासून आधी प्रयोगशाळेमध्ये त्याचे हे होतात, त्याला प्री क्लिनिकल ट्रायल्स म्हणतात. त्याच्यामध्ये आधी प्रयोगशाळेमध्ये त्या लसीचा परिणाम होऊन जंतू नष्ट होत आहेत का, त्यानंतर दुसऱ्या त्याच्यामध्ये काही प्राण्यांवर त्याचा प्रयोग करून त्याच्यामध्ये त्याचा उपयोग होतोय का हे पाहिलं जातं. आणि ज्या वेळेला ती लस उपयुक्त ठरते अशा वेळेला त्याला क्लिनिकल चाचण्या म्हणजे मानवी चाचण्यांसाठी त्यांना परवानगी मिळते. तर आता या मानवी चाचण्यांचे जे टप्पे असतात त्यामध्ये आधी ते काही ठराविक म्हणजे 10 वगैरे लोकांवर त्यांचा वापर केला जातो आणि त्याच्यामध्ये काही दुष्परिणाम दिसतात का, डोस किती वापरावा लागतो हे सगळं बघितलं जातं. त्यानंतर मग थोड्या व्यापक प्रमाणात म्हणजे साधारणतः 100 ते 1000 लोकांवर प्रयोग केले जातात, तो दुसरा टप्पा असतो. आणि त्यामध्ये याच्यामध्ये काही अजून काही दुष्परिणाम दिसतात का किंवा डोस कमी जास्ती करता येतोय का, यामध्ये काही या लसीमुळे नक्की कितपत फायदा होतो हे सगळं पाहिलं जातं. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खूप मोठ्या स्वरूपामध्ये त्याची चाचणी होते आणि साधारणतः वेगवेगळ्या वंशाच्या, जातीच्या, वयाच्या अशा स्त्री पुरुषांवर त्याचा वापर करून त्याची संपूर्ण चाचणी केली जाते आणि त्यानंतरच्या टप्प्यामध्ये ती प्रत्यक्षात वापरात येते. आता सध्या भारतामध्ये जी आपण चाचणी करतो, जी लस आपण आणण्याचा प्रयत्न करतोय, ती त्याचा जो स्ट्रेन आहे ते NIV मिळवलेला आहे. आणि फेब्रुवारीच्या काळामध्ये जे काही केरळ आणि महाराष्ट्र किंवा इतर राज्यांमध्ये जे काही फेब्रुवारी-मार्च मध्ये स्ट्रेन मिळाले त्याच्यापासून ते हे केलं गेलं. त्याच्या चाचण्या साधारणतः फेब्रुवारी ते मे या काळामध्ये भारत बायोटेक मध्ये यशस्वी झाल्या आणि त्यामुळं मे नंतर त्यांचा असा खूप चांगला प्रयत्न सुरू झाला की ही त्याची प्री क्लिनिकल ट्रायल घ्याव्या. त्याप्रमाणे आता त्याच्या क्लिनिकल ट्रायल आता सुरू झालेल्या आहेत आणि आपण पहिल्या टप्प्यात आहोत. त्यानंतर आता काही ज्या इतर लसी येतात त्याच्यामध्ये इंग्लंडची जी ऑक्सफोर्ड कंपनीची लस आहे, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची जी लस आहे ती आता जवळजवळ दुसरा टप्पा पार करून तिसऱ्या टप्प्यामध्ये येते. आपल्या महाराष्ट्रातल्याच पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये ती तयार होतीये. त्यानंतर अमेरिकेमध्ये इनोव्हिओ कंपनीची जी लस आहे ती सुद्धा आता पहिला टप्पा पार करून क्लिनिकल चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये. हे सगळं बघता असं वाटतंय की येत्या 2 महिन्यामध्ये आपल्याला ही लस येईल अशी अपेक्षा होती. परंतु यामधले जे काही सगळे अडथळे आहेत ते सर्व दूर करून ही लस भारतीयांना लवकरात लवकर उपलब्ध व्हावी म्हणून या चाचणीचे टप्पे थोड्या वेगाने करून तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला संपूर्ण जगामध्ये किंवा मोठ्या स्वरूपात चाचणी होती ती रद्द करून फक्त 2 टप्प्यानंतरच ती वापरात आणण्याचं ICMR ने ठरवलंय.
आणि त्यामुळे ती 15 ऑगस्ट पर्यंत उपलब्ध होईल अशा प्रकारचं निवेदन जाहीर केलेलं आहे. अगदी सर, आणखी एक आम्हाला प्रश्न आहे. जसं आमचे प्रतिनिधी सांगत होते की सध्या जी सगळी भीती आहे कोरोनाबद्दल, ही घालवण्यासाठी ही लस येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मानसिकदृष्ट्या सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे. संपूर्णपणे भारतीय बनावटीची ही लस असणार आहे. याबद्दल काय सांगाल? कारण की आरोग्य दूतांनी या संपूर्ण काळात केलेलं काम हे कायमच अविस्मरणीय असं असणार आहे. एक लक्षात घ्या की लस आली म्हणजे आजार लगेच ताब्यात आला असं नाही. कारण आपण लस घेतल्यानंतर तिचा परिणाम होऊन त्या आपल्याला त्याच्याबद्दलची प्रतिकार शक्ती येण्यासाठी साधारणतः 2 आठवडे काळ जातो. हा एक पहिला मुद्दा. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की लस ही संपूर्ण भारताला किंवा कमीत कमी 60-70% लोकांना ती दिली गेली पाहिजे. आपल्याकडे प्रश्न असा आहे की बऱ्याचदा या गोष्टी आपल्याकडे बघितल्या जात नाहीत आणि लोक ह्या ज्या लसीकरणासाठी हे नेहमीच फार पुढे येत नाही. आज आपण पोलिओचे लसीकरण म्हणा किंवा इव्हन मागं स्वाईन फ्लू आलं त्यावेळेचं लसीकरण बघा, MMRच्या वेळेचं लसीकरण बघा, संपूर्ण एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतासारख्या देशामध्ये सगळ्यांचं लसीकरण झाल्यावरच त्याचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यामुळे लस आली म्हणजे रोग नियंत्रण झालं असं नाही. लोकांमध्ये ही एक आपल्याला लोकांमध्ये एक अशी प्रवृत्ती तयार व्हायला पाहिजे की ही लस आम्ही सगळे घेऊ. आणि त्याचबरोबर तिसरी महत्वाची गोष्ट, लसीबरोबर ज्यावेळेला त्याचं उपयुक्त औषध येईल त्यानंतरच ही साथ जास्ती वेगाने आणि खात्रीने नियंत्रणात येईल. भोंडवे सर, 15 ऑगस्टपर्यंत ही लस येण्यासाठी काय विशेष प्रयत्न करावे लागणार? कारण जसं तुम्ही सांगताय हा टप्पा खूप मोठा असणार आहे चाचण्यांचा. तर मग 15 ऑगस्ट इतक्या लवकर ही जर लस आणायची असेल तर त्यासाठी काय विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत? त्याच्यामध्ये आता ह्या ज्या चाचण्या आहेत, आता पहिली भारतामधली जी चाचणी आता भारत बायोटेक घेत आहे ती क्लिनिकल चाचणीच्या पहिला टप्पा आहे. त्याच्यामध्ये जे काही स्वयंसेवक असतात, व्हॉलंटियर्स असतात, त्यांच्यावर प्रयोग करून दुसऱ्या टप्प्यामध्येच ती लस 100-200 जणांच्या ऐवजी थोड्या अधिक लोकांना ती आणली जाईल. अशा पद्धतीने ती 15 ऑगस्ट पर्यंत येऊ शकेल. म्हणजे हे टप्पे जे आहेत या टप्प्यांच्या सीमा कमी करून दुसऱ्या टप्प्यातच ती चाचणी आणली जाईल. ती लस ही प्रत्यक्ष वापरासाठी आणली जाईल. साधारणपणे म्हणजे या सगळ्या चाचण्या झाल्यानंतर, अंतिम चाचण्या झाल्यानंतर प्रत्यक्ष सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ही लस पोहोचण्यासाठी किती अवधी लागू शकेल? आता भारतासारख्या देशामध्ये जिथं साधारणतः 1.25 अब्ज आपली लोकसंख्या आहे, अशा ह्याच्यामध्ये हे देण्यासाठी आणि त्यातल्या 70% लोकांना, म्हणजे आता ज्यांना होऊन गेला त्यांना लगेच देण्याची गरज नाही. पण आज आता आपण हे पाहिलं तर उरलेल्या आपले जे काही तरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर ही लस बनवावी लागेल आणि त्यासाठी खूप मोठे प्रयत्न करावे लागतील. एका कंपनीमध्ये त्याचं जे काही प्रोडक्शनचं त्याचं वेग असतो त्या पद्धतीने तिथे आपण म्हणलं तरी 6 महिने तरी हे सर्व भारतभरात सगळ्यांना पोहोचण्यासाठी वेळ लागेल. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल, ही सविस्तर माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. IMAचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉक्टर अविनाश भोंडवे आपल्यासोबत होते फोनवरून आणि लसीसाठीचे सगळे प्रयत्न आता अंतिम टप्प्यात आहेत असं ICMRच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे खूप मोठं यश हाती लागलेलं आहे आणि आपण अपेक्षा करूयात की 15 ऑगस्टपर्यंत ही लस उपलब्ध होईल. यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर आपल्याला इतरही घडामोडी पाहायच्या आहेत. पहा फक्त न्यूज 18 लोक. एक महत्त्वाची बातमी आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी निर्माता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यात चौकशी होणार होती, पण ही चौकशी पुढे ढकलण्यात आली आहे. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आज सकाळी भन्साळी आपला जबाब नोंदवणार होते, पण आता मात्र ही चौकशी सोमवारी होणार आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे. अजित, काय कारण सांगितलं जातंय चौकशी पुढे ढकलण्याचं? केतकी, मुंबई पोलिसांनी संपूर्ण तयारी केली होती, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे संजय लीला भन्साळी यांची चौकशी जी आहे
ती आज होऊ शकत नाही असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे. तर दुसरीकडे ही वेळ संजय लीला भन्साळी यांनी मागून घेतलेली आहे असं लक्षात येत आहे. ज्या अनुषंगे त्यांची ज्या चौकशी होणार होती ती आज चौकशी होणार नाहीये. साधारणपणे 11 वाजता संजय लीला भन्साळी जे आहेत ते मुंबई पोलिसांच्या वांद्रा पोलीस स्टेशन या ठिकाणी येणार होते, पण आता त्यांनी वेळ मागून घेतल्यामुळे सोमवारपर्यंतची त्यांची आज चौकशी होऊ शकणार नाही. अजित, धन्यवाद या माहितीबद्दल. संजय लीला भन्साळी आणि सुशांत सिंह राजपूत यांचं नेमकं काय नातं होतं आणि ज्या 4 चित्रपटांमध्ये भन्साळींना सुशांत सिंह राजपूतला घ्यायचं होतं ती का प्रत्यक्षात आलं नाही, अशा अनेक गोष्टींसाठी म्हणून ही चौकशी होणार होती. संजय लीला भन्साळी हे मोठं नाव आहे बॉलिवूडमधलं आणि त्यांना चौकशीसाठी बोलवल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याशिवायही यामध्ये काही आणखी बड्या लोकांची नावं आहेत ज्यांची चौकशी होणार असल्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते. पण आजची मात्र संजय लीला भन्साळी यांची चौकशी लांबणीवर गेलेली आहे. पुढची बातमी आहे राज्यातली महत्त्वाची राजकीय बातमी, कारण आज भाजपची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर होणार आहे आणि यामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंना प्रदेश सरचिटणीस पद मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांचा कार्यकारिणीत समावेश होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणि याबरोबर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण काही वेळातच भेटणार आहोत आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.